राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। चिन्हासाठी पवार गटानं निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, आयोगानं नियमानुसार चिन्ह द्यावं, न्यायालयाच्या सूचना। भाजपकडून कोणतीही ऑफर आली नाही, दर 8 दिवसांनी माझ्या नावाची चर्चा केली जाते, यात तथ्य नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, तो दावा परमनंट असणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। राज्यात लोकसभेच्या 48 जागांवर महायुती जिंकणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा। चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात आज सकाळी 1 तास चर्चा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर भेट झाल्याची माहिती। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात झालेली भेट म्हणजे एका व्यापाऱ्याची दुसऱ्या व्यापाऱ्यासोबत भेट, अरविंद सावंत यांची टीका। मनसेला माहितीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी भाजप नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती। ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन महायुतीत सरकार चाललंय, मनसेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्यानं राज ठाकरे संतापले, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतं, त्यांना 5 वर्षात पर्यायी यंत्रणा उभी करता येत नाही का, राज ठाकरेंची विचारणा। मनसे नेते उद्या निवडणूक आयोगाशी चर्चा करतील, तोपर्यंत निवडणुकीचं काम करू नका, राज ठाकरेंचं शिक्षकांना आवाहन। राजकारणात भेटीगाठी होत असतात, सध्या कोणताही राजकीय निर्णय नाही, आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण। सध्या काँग्रेसची बिकट अवस्था, फक्त राज्यातच नाही तर देशातही काँग्रेसचे खासदार आणि नेते भाजपात प्रवेश करतील, आगामी काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकटेच राहतील, आशिष शेलारांचं भाकीत। आदित्य ठाकरे निवडणुकीवर बोलतायत, इतकीच कुमकुमी असेल तर राजीनामा द्या आणि महायुती विरोधात लढा, आशिष शेलारांचं आव्हान। विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरे मैदानात उतरणार, 23 फेब्रुवारीला पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठावर अमित ठाकरेंच्या नेतृत्वात धडक मोर्चा। विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील, आमदार रवी राणा यांचा दावा। एमआयएमचे नेते वारिस पठाण यांना दहिसर पोलिसांनी घेतलं ताब्यात, मीरा रोडला जाण्यापासून पोलिसांनी अडवल्यानं एमआयएम कार्यकर्त्यांचं चेक नाक्यावर आंदोलन। उद्धव ठाकरे दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता, पंजाब आणि हरियाणातील शंभू बॉर्डर इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू। मराठा समाज मागास असल्यानं सॅम्पल सर्व्हे सिद्ध होते, उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव आम्ही आणतोय, सर्व राजकीय पक्ष पाठिंबा देतील आणि ठराव एकमतानं मंजूर होईल अशी अपेक्षा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। काही लोक म्हणतील ही शेवटची निवडणूक आहे, मात्र तुम्ही भावनिकतेला बळी पडू नका, अजितदादांचं बारामतीकरांना पुन्हा आवाहन। लहानांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम करू नये, अंकिता पाटील यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांची अंकिता पाटील यांच्यावर टीका। मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनाआधी मंत्रालयात हालचालींना वेग, मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरे अधिसूचनेवर काम करण्यासाठी 266 कर्मचारी शनिवार, रविवार आणि सोमवारी या 3 दिवस सुट्टी देखील कामावर असतील। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 10वा दिवस, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। ज्यांना मोठं केलं तेच आमदार आणि मंत्री विरोधात बोलतायत, अधिवेशनात सगळे सोयऱ्यांबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, अन्यथा त्यांना मराठा विरोधी समजलं जाईल, मनोज जरांगेंचा इशारा। उद्या होणाऱ्या एकदिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षण ठराव पारित होईल, मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना न्याय मिळेल, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबतचा ठराव पारित होईल, सरकार सर्व समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील, गिरीश महाजनांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा करू, खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। एससी एसटी आणि ओबीसींच्या 50% आरक्षणाव्यतिरिक्त मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण मिळत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्वागत करेल, बबनराव तायवाडेंचं स्पष्टीकरण। वर्ध्यात पार पडली ओबीसी हक्क सभा, ओबीसी नेत्यांकडून विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र होऊन निर्णय घेणार, खासदार असुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। द एशियन आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित
MSME लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर यांचा सत्कार. अहमदनगरच्या सोनईमध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळानं साकारली छत्रपती शिवरायांची भव्य रांगोळी. 3 एकर क्षेत्रावर 20 टन रांगोळीचा वापर करून शिवरायांची ही रांगोळी साकारली. धाराशिवमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. शिवजयंतीनिमित्त धाराशिव शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. हिंगोली शहरामध्ये शिवजयंतीचा उत्साह. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीकडून सोहळ्याचं आयोजन. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. अमेरिकेमध्येही शिवरायांची 394वी जयंती उत्साहात साजरी. ह्यूस्टन टेक्सास या शहरातील मावळाज ऑफ अमेरिका या संस्थेकडून शिवजयंती साजरी. शिवजयंतीनिमित्त नांदेडच्या राष्ट्रमाता शाळेत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. 7 पदकांसह विविध वेशभूषांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग. पुण्याच्या इंदापूरमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी. आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी लेझिम खेळण्याचा यावेळी आनंद लुटला. अहमदनगरमध्ये शिवरायांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचं मुस्लिम समाजाकडून स्वागत. लातूरच्या निलंग्यामध्ये 10 एकरात साकारले शिवरायांचं फायर पेंटिंग. शिवज्योत शिवजयंती पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी. पंचगंगा नदीवरील बळीवडे इथल्या बंदरात हजारो माशांचा मृत्यू. प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृत मासे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्यात PMPMLच्या बस खरेदीविरोधात मनसे आक्रमक. PMPML 12 मीटर लांबीच्या 400 CNG बस खरेदी करणार. CNG खरेदीमुळे 350 कोटी रुपयांचं नुकसान होणार, मनसेचा आरोप. पुण्यातील येरवडा भागात 5 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड. हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या मुलांना पोलिसांकडून अटक. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा शेतशिवारात आढळली हरणाची जोडी. हरणांच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मी भाजप पक्षामध्ये जाणार नाही. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची ABP न्यूजला प्रतिक्रिया देताना स्पष्टीकरण. मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात लग्नाला आलेल्या पाहुण्यांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांनी हल्ल्यानंतर लग्न मंडपात सगळ्यांची धावपळ. घटनेत 25 जण जखमी तर 3 जण गंभीर जखमी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.